चंदगड इथं र.भा. माडखोलकर महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा. प्राध्यापक ॲडव्होकेट एन.एस. पाटील यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन. विज्ञान विषयक पोस्टर प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता. चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयात सायन्स फोरमच्या वतीनं राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचार आणि संशोधक वृत्ती जोपासली पाहिजे असं प्रतिपादन संस्थेचे ऑडिटर प्राध्यापक ॲडव्होकेट एन.एस. पाटील यांनी केलं. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्राध्यापक पाटील म्हणाले, विज्ञानामुळे मानवी जीवन अधिक सुलभ झालंय. मात्र केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणं म्हणजे विज्ञान नव्हे. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात वैज्ञानिक विचार अंगीकारून समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विज्ञानाची कास धरावी. विज्ञान केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता परिसरातील घडामोडींकडे जिज्ञासू वृत्तीने पाहण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस.डी. गोरल होते, तर संस्थेचे संचालक तथा माजी प्राचार्य डॉक्टर पी.आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या निमित्ताने महाविद्यालयात विविध विज्ञान विषयांवरील पोस्टरचे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनाचं उद्घाटन डॉक्टर पी.आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या माहितीपूर्ण आणि आकर्षक पोस्टरचे मान्यवरांनी कौतुक केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर एम माने यांनी केलं. त्यांनी सायन्स फोरमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन समीक्षा चिगरे हिने केलं, तर आभार प्राध्यापक एम.एस. दिवटे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सायन्स फोरमच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.